चला मुलांनो, चला कोण कोण आलंय? हॅलो मुलांनो, कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा, पण लेक्चर अटेंड करायला विसरू नका, अभ्यास करायला विसरू नका. आज माझ्या लेक्चरला बसायची जागा बदलावी लागलीये, म्हणून दुसरीकडे आलीये. करण्यात काही अडचण येते का? जर अडचण येत असेल तर मला विचारा, किंवा मैत्रिणीला मदत करा, किंवा तुमच्या मित्राला मदत करा टीचमेंट डाउनलोड करायला आणि आपलं अकाउंट बनवायला, म्हणजे लेक्चर अटेंड करता येईल. चला आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. मुलांना वेलकम. सर्व व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकत आहोत. त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ते लेक्चर केव्हाही पुन्हा पाहता येऊ शकेल. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1, प्रकरणाचं नाव आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, आणि यामधील आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे की अर्थशास्त्रामध्ये 2 संकल्पना किंवा 2 शास्त्राचा विचार केला, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र, यातला फरक समजावून घेतला आणि अर्थशास्त्राचा अर्थ समजावून घेतलेला आहे. कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अभ्यासलेला आहे आणि त्यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ राजकीय अर्थव्यवस्थेवरील अतिशय महत्वाचा ग्रंथ त्यांचा आहे. आणि आता आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहूया. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे. पहिली व्याख्या अभ्यासणार आहोत प्राध्यापक ॲडम स्मिथ यांची, आणि यांनी व्याख्या केलेली आहे संपत्तीवर आधारित किंवा संपत्तीशी संबंधित अशी ही अर्थशास्त्राची व्याख्या आहे. ॲडम स्मिथ यांचं चित्र आपण पाहू शकता. ॲडम स्मिथचं नाव विसरायचं नाही. संपत्तीशी संबंधित असणारी त्यांची व्याख्या काय आहे याबाबत माहिती घेऊया. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. सनातनवादी म्हणजे जुन्या काळातले अर्थशास्त्रज्ञ असं त्यांना म्हणतात. आणि त्यांना अर्थशास्त्राचे जनक, जनक म्हणजे पिता, वडील, बाप असं म्हणतात. अर्थशास्त्राचा बाप, जनक, पिता असं त्यांना म्हटलं जातं. फादर, अर्थशास्त्राचे फादर असं समजा. म्हणजे ॲडम स्मिथ जुन्या काळातले अर्थशास्त्रज्ञ आहेत, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. आणि त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या केलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स, आणि ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे 1776 मध्ये. लक्षात ठेवा, ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक, त्यांच्या पुस्तकाचं नाव किंवा ग्रंथाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती, आणि तो ग्रंथ प्रकाशित झाला 1776 मध्ये. वेल्थ ऑफ नेशन्स हे ग्रंथाचं नाव. अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. काय म्हणतात ते तर ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र. इतकी सोपी आणि संपत्तीवर आधारित त्यांनी व्याख्या केलेली आहे. ॲडम स्मिथच्या संदर्भातला हा परिच्छेद महत्वाचा. वस्तुनिष्ठ प्रश्न इथे येतात, हा लक्षात ठेवा. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येमध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता पाहूया. फक्त संपत्तीचं शास्त्र म्हटलंय त्यांनी. पहिलं महत्वाची बाब किंवा पहिला मुद्दा महत्वाचा आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण. निर्हस्तक्षेप शब्द कसा लिहिलाय ते पहा. निर्हस्तक्षेपाचे धोरण याचा अर्थ सरकारचा किंवा मध्यवर्ती सत्तेचा हस्तक्षेप नसणे. हस्तक्षेप याचा अर्थ अडथळा किंवा मध्ये मध्ये करणं, लोडगुड करणं, हस्तक्षेप करणं, अडथळा करणं. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेमध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही.
दुसरा मुद्दा आहे भांडवल आणि संपत्तीचा साठा. की भांडवल आणि संपत्ती मिळवणं, संपादन करणं आणि तिचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. भांडवल आणि संपत्तीचा साठा करणं, संग्रह करणं, संपत्ती संपादन करणं हा मुद्दा व्याख्येत महत्वाचा आहे. नंबर 3, आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या आर्थिक घडामोडी होतील त्या नैसर्गिक नियमानुसार आपोआप होतील. तिथे सरकारने किंवा मध्यवर्ती सत्तेने, राज्य व्यवस्थेने कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. नैसर्गिक पद्धतीने आर्थिक घडामोडी आपोआप होत राहतील. चौथा मुद्दा आहे वृत्तीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्व. श्रमविभाजन याचा अर्थ प्रत्येकाचं कामाचं विभाजन. उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी सांगते की डॉक्टर आहे, कान नाक घशाचा वेगळा, हृदयाचा वेगळा, हाडाचा वेगळा, त्वचेचा वेगळा, अशा प्रकारे डॉक्टरच्या कामाचं विभाजन झालंय. तसं प्रत्येक ठिकाणी आहे श्रम विभाजन. एखादं ऑफिस असेल तर या ऑफिसमध्ये कामाची सुद्धा वाटणी केलेली असते, विभाजन केलेलं असतं आणि हे आवश्यक आहे देशाच्या विकासासाठी की त्या कामामधून चांगला फायदा होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे श्रम विभाजनाच्या तत्वाला किंवा पैलूला, या बाबीला ऍडम स्मिथ यांनी महत्व दिलेलं आहे. यानंतर आपण तुम्हाला माहित आहे का, आता काय माहित आहे का, तर आपण इथे अभ्यासणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत नोबेल पारितोषिका संदर्भात माहिती. नोबेल पारितोषिक म्हणजे काय हे थोडस मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे का, माहित आहे का, पहा बरं काय माहिती. पॉल रोमर आणि विल्यम नॉरधॉस हे नाव लक्षात ठेवा. पॉल रोमर, विल्यम नॉरधॉस यांनी 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार किंवा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2018 मध्ये नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रासाठी पॉल रोमर आणि विल्यम नॉरधॉस यांना प्राप्त झालेला आहे. आता नोबेल पारितोषिक म्हणजे काय, त्यात संदर्भात थोडीशी माहिती आपण घेऊया. खर तर नोबेल पारितोषिक जे आहे ते जगामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा 1 नंबरचा पुरस्कार समजला जातो. तो कोणत्या कारणासाठी कुठे दिला जातो तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र या क्षेत्रातील किंवा या वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी किंवा संशोधन करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. आता एक नोबेल हे जे नाव आहे ते स्वीडनचे वैज्ञानिक होते. स्वीडिश म्हणायचं त्यांना. स्वीडन या देशातील वैज्ञानिक होते आणि त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती. मग आपल्या मृत्यूनंतर या पुरस्कारांच्या साठी त्यांनी ती संपत्ती ठेवलेली आहे. मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 1901 मध्ये हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आला. तो अजूनही चालू आहे. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे 10 डिसेंबरला दरवर्षी हा पुरस्कार नोबेल पारितोषिक दिला जातो. आणि फक्त 1940 ते 42 हे दुसरा महायुद्धाचा काळ होता, त्या काळात दिला नाही, पण अजूनही ते चालू आहे. म्हणजे डिसेंबर 2020 पर्यंत, मागच्या डिसेंबर पर्यंत म्हणजे 929 व्यक्तींना आणि 25 संस्थांना मिळून 954 नोबेल पारितोषिक वाटण्यात आलेली आहेत. आता येत्या डिसेंबर मध्ये कोणाला नोबेल पारितोषिक मिळतंय ते पाहूया. आणि अर्थशास्त्राचा जर विचार केला आणि भारताचा विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये योगदान केल्याबद्दल 1998 मध्ये, साल लक्षात ठेवा, 1998 मध्ये भारतातील अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल. म्हणजे त्यांनी काय केलं होतं तर दुष्काळामध्ये अन्नाची व्यवस्था कशी करावी या संदर्भात सिद्धांत मांडला होता आणि त्या संदर्भात त्यांचं हे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात खूप नाव झालं. म्हणून अर्थशास्त्र क्षेत्रात नोबेल ते पहिले भारतीय आहेत. अमर चाट्टेबा नाव लक्ष
ना पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळाला तर पाकिस्तानच्या, मला यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, एका मुलीचं, शूर अशा मुलीचं, की यांच्या सोबत म्हणजे कॉमन मिळालेला आहे नोबेल शांतता पुरस्कार म्हणतात त्याला, मलाला युसुफजाई ना. आले लक्षामध्ये? अशा प्रकार संदर्भात मी थोडक्यात तर तुम्ही माहिती शोधायची आहे, वाचायची. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत त्यांनी, आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिकल ग्रोथ. नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले. म्हणजे पॉल रोमर आर्थिक वृद्धीचा अभ्यास केला आणि नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रात योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे नोबेल पारितोषिका संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आणखी माहिती तुम्ही मिळवू शकता. आता पाहू, तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. आता काय उपक्रम दिलेला आहे तर अर्थशास्त्रातील इतर जे आहेत नोबेल पारितोषिक विजेते, म्हणजे कोणाकोणाला मिळालेला आहे, या 2001 पासून उल्लेख केला आपण आजपर्यंत अर्थशास्त्रामध्ये कोणाकोणाला नोबेल पारितोषिक मिळाले ते तुम्ही गुगल करू शकता, शोधा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा. दुसरी व्याख्या अभ्यासणार आहोत. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची अर्थशास्त्राची व्याख्या आहे, त्यांची कल्याणावर आधारित आहे. कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या, त्यांचं चित्र तुम्ही पाहू शकता. अल्फ्रेड मार्शल यांचं नाव विसरायचं नाही, इयत्ता 12वीला पण यांचा उल्लेख आहे. त्यांनी व्याख्या कल्याणकारी अर्थशास्त्राची मांडली. अर्थशास्त्र कसं असलं पाहिजे? कल्याणकारी. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली आहे. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून, आता नवसनातनवादी आपण यांना ऍडम स्मिथला सनातनवादी खूप जुने म्हणालो, मग त्यांच्या नंतरचा हा कालखंड आहे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. हे विसरू नका, अतिशय महत्वाचं आहे. ग्रंथाचं नाव अर्थशास्त्राची मूलतत्वे, इंग्रजीत नाव आहे त्याचं प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल्स म्हणजे मूलतत्वे. हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केलं. 1890 मध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक. आता त्यांनी काय व्याख्या केली आहे कल्याणकारी ते आपण पाहूया. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, ही व्याख्या पाठ करायची. अर्थशास्त्र हे, त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, की माणसाच्या जीवनाचं कल्याण कसं, मानवाचं कल्याण कसं होईल याचा अभ्यास करत आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मग यामध्ये काय अभ्यास केला जातो तर माणसाचं कल्याण कसं होईल, मानवी कल्याणाचा अभ्यास, आणि व्याप्ती कशी आहे, प्राप्ती कशी आहे, आणि उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर, की जी साधनं उपलब्ध आहेत त्या उपलब्ध साधनांच्या सहाय्याने मानवी कल्याण झालं पाहिजे. मग या संबंधाचा वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, अशी अल्फ्रेड मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या व्याख्येत कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. पहिला मुद्दा, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. पहा किती सोपं सांगितलंय, की माणसाचं, सामान्य माणसाचं, व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे म्हणून सामान्य माणसाचा अभ्यास हे महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी, सामान्य माणसाच्या वर्तनाचा अभ्यास. 2, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आर्थिक दृष्टीने मनुष्य कसं वर्तन करतो, वर्तन याचा अर्थ त्याचं वागणं. वागणं म्हणजे, उदाहरण सांगते तुम्हाला मी, की तुम्ही बाजारात गेलात, तुम्हाला आठवड्याचा बाजार करायला सांगितलाय, ठराविक पैसे दिलेत, मग तुम्हाला आठवड्याचा बाजार करायचा. बाजारात गेल्यानंतर तुमचा प्रयत्न काय राहील, वस्तू खरेदी करताना आपले कमी पैसे देऊन जादा वस्तू खरेदी करायचा तुमचा प्रयत्न राहील. मग तुम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त वस्तू कशा खरेदी करता येईल, आपल्याला फायदा कसा होईल हेच पाहणार. याला आर्थिक वर्तन असं म्हणायचं. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचं शास्त्र, आणि याचा अर्थशास्त्रात अभ्यास होतो. तिसरा मुद्दा, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. लोकांचं भौतिक कल्याण झालं पाहिजे. 4, अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. ऍडम स्मिथने म्हटलं ना संपत्तीचे शास्त्र, तर इथे अल्फ्रेड मार्शल यांनी केवळ संपत्तीचा अभ्यास नाहीये, तर माणसाचं कल्याण झालं पाहिजे मानवाच्या, कारण संपत्ती असेल तरी माणसाचं कल्याण होईल असं सांगता येत नाही. म्हणून मानवी कल्याण, माणसाचं कल्याण यावर
त्यांनी भर दिला. म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची आहे. तिसरी व्याख्या आहे लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. दुर्मिळता म्हणजे वस्तू पैसा कमी असणं, वस्तू कमी उपलब्ध असणं, पैसा कमी उपलब्ध असणं, त्याला दुर्मिळता असं म्हणतात. लिओनेल रॉबिन्स यांचं चित्र पाहू शकता. लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या जी आहे दुर्मिळता व या घटकावर आधारित आहे. अर्थशास्त्राची अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे आणि हीच सर्वमान्य आहे, हीच सगळ्यांना माहिती आहे व्याख्या. रॉबिन्स यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हे पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा. लिओनेल रॉबिन्स यांच्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व. इंग्रजीत नाव आहे अन एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हे पुस्तक. आणि यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली आणि दुर्मिळतेवर आधारित व्याख्या त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. आता 3 अर्थशास्त्रज्ञ आणि 3 अर्थशास्त्रज्ञांच्या ग्रंथाची नावं तुम्ही लक्षात ठेवा. केव्हा प्रकाशित केलं ते साल लक्षात ठेवा. ही व्याख्या तुम्हाला अतिशय महत्वाची आहे, पाठ करायची आहे, सर्वांना मान्य असणारी आणि हीच प्रचलित असलेली व्याख्या. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे शास्त्र करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता काय काय म्हटलेलं आहे ते समजावून घेऊया आपण छोट्या छोट्या बाबी. अमर्याद गरजा. अमर्याद याचा अर्थ अनलिमिटेड. जसं इंटरनेटचा अनलिमिटेड पॅक लागतो तसं माणसाच्या गरजा कशा आहेत, माणसाच्या नीड्स अनलिमिटेड. पहा किती गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा सुखाच्या चैनीच्या, सगळं काय काय लोकांना खरेदी करायचं असतं, पाहिजे असतं, पण ते शक्य नाहीये. अमर्याद गरजा. एखादा भिकारी असेल त्याला सुद्धा वाटतं आपण बंगल्यात राहावं, बंगला खरेदी करावा. कार घेण्याची ऐपत नाही तर कार घ्यायची इच्छा असते. म्हणजे गरजा किती आहे? अमर्याद. आणि मर्यादित व पर्यायी उपयोगाची साधने. साधने काय म्हटले? गरजा ज्यामुळे भागतात ती कशी करायची तर पैसा तो कमी आहे, सहज भेटत नाही. पर्यायी उपयोगाची साधने आहे. साधने पण कशी आहेत? पर्यायी उपयोग आहे. पैशापासून कार खरेदी करता येईल, घर घेता येईल, अन्न घेता येईल, वस्त्र घेता येईल. म्हणजे साधनं आहेत गरजा एका आहेत. म्हणून यात गरजा आणि मर्यादित व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे करणारे शास्त्र. याचा मेळ कसा घालायचा? गरजा आपल्या जास्त आहेत आणि साधनं मर्यादित आहेत. हे कसं मॅनेज करायचं, कसा मेळ घालायचा, हे करताना मानवी वर्तन निर्माण होतं. त्याचं शास्त्र आहे, त्याला अर्थशास्त्र म्हणतात. म्हणजेच काय, पैसे आहेत, बाजारात जाऊन अनेक वस्तू खरेदी करायच्या, तुम्ही कसं मॅनेजमेंट करता हे तुमचं आर्थिक वर्तन आहे. तुम्ही मेळ घालणार ना, तुमच्या जवळचे पैसे आणि खरेदी करायच्या वस्तू याची ऍडजस्टमेंट कराल, मेळ घालाल, त्याला अर्थशास्त्र म्हणतात. लक्षात आलंय? ही व्याख्या तुम्ही सर्वांनी पाठ करायची. उद्या मी तुमच्याकडून म्हणून घेणार आहे. आता रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे पाहूया. सगळ्यात महत्वाचं अमर्याद गरजा किंवा साध्य. गरजा खूप आहे, जसं जादूगाराच्या पोतडीतून काय वस्तू निघेल माहित नाही, तसं गरज इतक्या अनेक गरजा आहेत व्यक्तीच्या, पण पैसे मात्र नसतात. अमर्याद गरजा किंवा साध्य, ध्येय, उद्दिष्ट अनेक आहेत, पण साधनं कशी आहेत? मर्यादित, लिमिटेड आहेत. गरजा भागवणारी साधनं लिमिटेड आहेत. पण तिसरी महत्वाची बाब, गरजांचा प्राधान्यक्रम. पालकांना उत्पन्न मिळाल्यानंतर थोडं रेंज मध्ये या मॅडम. नाही, अगोदर ते काय कर निवारा अशा गरजांवर खर्च करतील आणि नंतर विचार करतील चैनीच्या वस्तू घेऊ. म्हणजे काय तर गरजांचा प्राधान्यक्रम जो आहे तो क्रम लावता येतो गरजांचा. म्हणजे काय तर अगोदर आपल्याला जेवायला लागतं, मग काय करायचं तर किराणा भरायचा, नंतर आपण पाहूया मुलांना वह्या पुस्तकं घ्यायचं, असं पालक करू
गरजा खूप आहेत, पण त्या गरजांचा महत्वाच्या गरजा, कमी महत्वाच्या, चैनीच्या गरजा, आलं लक्षात. नंतर चौथा साधनांचे पर्यायी उपयोग आहेत, पण पैशाच्या सहाय्याने अनेक कामं करता येतात, अनेक उपयोग आहेत. म्हणून साधन पैसा, पैसा साधन आहे नाहीये, पण अनेक उपयोग त्याचे करता येतात. रॉबिन्स यांचे हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. हा टॉपिक घेऊया आपण, घ्यावाच लागेल, तास संपेल. ओके, तुम्हाला माहित आहे का विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नावे? हे समजून घ्या. सनातन संप्रदाय, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणालो, त्याचा 18व्या शतकातले जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते कोण कोण आहेत? ऍडम स्मिथ, रिकार्डो, एस मिल, टी आर माईचं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यांचं 18वं शतक आहे. आता 19व्या शतकामधील जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांना नवसनातनवादी संप्रदाय किंवा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. 19वे शतक, 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काही अर्धा भाग, यामध्ये कोणकोणते अर्थशास्त्रज्ञ येतात? अल्फ्रेड मार्शल, AC पिगू, आयर्विक फिशर इत्यादी. आणि तिसरा आहे विचार आधुनिक संप्रदाय, तो 20व्या शतकापासून आजपर्यंत. यामध्ये कोणकोणते अर्थशास्त्रज्ञ येतात? जे एनकेन्स, लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन. हे कालखंडानुसार अर्थशास्त्रज्ञांचे गट गेलेले आहेत. मुलांना समजलंय का? हो हो समजलं. बरं, मुलांना समजलं असेल तर आता आपण थांबूया. पुढील भाग आपण पुढील लेक्चर मध्ये घेणार आहोत.